रामरूपी जडला पूर्ण खुंटला बोला तुटले मौन भरत पण विसरला. आणि मग या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या प्रेमानं सद्गदित त्या ठिकाणी होऊन सगळं त्या ठिकाणी मंद झाल्यासारखं झालं त्या ठिकाणी. आणि रामरूप जडल्यामुळे समाधिस्थ त्या ठिकाणी राजा भरत झाले. भरत विसरला भरत पण हनुमान विसरला हनुमंत पण दोघास नाटवे दोन्ही पण तटस्थ पूर्ण श्रीरामे. आणि मग हनुमंतराया मी हनुमंतराया आहे लक्ष्मणजीला उठवण्यासाठी पर्वत घेऊन आलो हे विसरले. आणि भरताने नंदीग्रामाच्या घरी नंदीग्रामाच्या ठिकाणी सगळं या ठिकाणी करतो विसरले. त्या ठिकाणी समाधिस्थ अवस्था झाली. कुठलं कार्य काय करायला लागलो हे त्यांना त्या ठिकाणी समजना. दोघे विसरले दोन्ही पण कार्य आठव करी कोण बाप कृपाळू रघुनंदन चैतन्य पूर्ण चेतविले. आता दोघे जणही त्या ठिकाणी कार्य विसरले. पण जो काय आपला बुद्धिदाता आहे जगाचं पान सुद्धा त्याच्याशिवाय हलत नाही तो प्रभू रामचंद्र. त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं चित्त चैतन्य जागा केलं. तुम्ही कुठल्या कार्यात या ठिकाणी आहेत अशा पद्धतीने तो बाप कृपाळू रघुनंदन त्यांच्यावर कृपा केलेली आहे. जीवन का सावध केली प्राणशक्ती पाचारिली परिचारिली इंद्रिया पाठवता झाली झापली उघडली नेत्रांची. जी काय डोळ्यावर अंधारी आल्यासारखं झालतं झापडी आल्यासारखं झालतं ती सावध केली जीवन कळा प्रभू रामचंद्रानं. तुम्ही कुठल्या कार्याला आहात कुठलं तत्पर्य करायला लागलेला आहात त्या कार्याला तत्पर व्हा. जीवन कळा चित्त चैतन्य त्या ठिकाणी सावध केलं असा तो कृपाळू प्रभू रामचंद्र आहे. चित्त चैतन्य ते धरित मनपूर्व संकल्प आठवित बुद्धी निश्चयाते अंगीकारित राम कार्यार्थ साधावया. राम कार्यार्थ साधण्यासाठी ह्या कार्यात तुम्ही आलेला आहात. चित्त चैतन्य तुमचं स्थिर झालेलं आहे. त्या आपापल्या कार्याला सतर्क व्हा असं ते चित्त चैतन्य जागा करून प्रभू रामचंद्राने त्यांच्यावर कृपा केली. अकस्मात सावध होय मन मज झाले काय उगाची येत तटस्थ आहे आठवण हे स्वामी काजा. या स्वामी कार्याचा आठवण नाही सावध झाले. या ठिकाणी चित्त चैतन्य जागा झालं आणि त्यांना त्या ठिकाणी आश्चर्य वाटू लागले की आपण कोणत्या कार्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत काय कार्य या ठिकाणी करू लागलेलो आहोत. अशा पद्धतीने सावध होऊन त्या ठिकाणी विचार करू लागले. करू पाहे उठान भरते घातले लोटांगण मज सनातन करिता पूर्ण केवी प्रियान करू. सावध झाल्याबरोबर प्रभू रामच्या हनुमंतरायाने त्या ठिकाणी उद्धानाची तयारी केली. भरताने त्यांचा त्या ठिकाणी हात धरला. अरे या ठिकाणी 14 वर्षापाठी राम भक्त माझ्या दाराला आलेला आहे आणि त्याला सनात केल्याशिवाय त्याचा आतिथ्य केल्याशिवाय या ठिकाणी मी जाऊ देणार नाही. अशा पद्धतीने करून हनुमंतरायाला त्या ठिकाणी धरलेला आहे. भोजन करावे तीर्थ प्रसाद द्यावा माते उपेक्षू नये अर्थात तुम्ही निज चित्ते कृपाळू. तुम्ही कृपाळू आहात निज चित्त आहात. आम्ही सूर्यवंशी घराण्याचे राजा आहोत. आतिथ्याचे या ठिकाणी स्वागत करणं त्यांचं आतिथ्य करणं याच्याशिवाय आणि तुम्ही तर राम भक्त आहात. राम भक्ताला या ठिकाणी असं जाऊ देणं या ठिकाणी जमणार नाही. तुम्ही याचा अंगीकार करा. घराली श्रीराम भक्त पूजाल करिता जाऊ देते त्याच्या सकळ कर्माचा घात
अधपात तो भोगी. भाग्यानं 14 वर्षाला मला राम भक्त या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्याचा आतिथ्य पुंजन न करता या ठिकाणी गेला. तो अभाग्य आहे, पापी आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी चमचा या ठिकाणी आतिथ्याचा स्वीकार करा. थोडं भोजन घ्या, तीर्थप्रसाद या ठिकाणी करा. असं भरत हात जोडून हनुमंतरायाला विनवू लागले. हर्षणच धर्म विवंचन तू जाणतोसी कपिनंदन सर्वथा उदासन करी मना म्हणून चरण लागल. अरे हनुमंतराया, सकळ धर्माचं हनुमंतराया तुला ज्ञान आहे. अशा पद्धतीने आतिथ्य कर म्हणून हनुमंतरायाचे राम भक्ताचे भक्ताने त्या ठिकाणी पाय धरले आणि आमचा एवढा या ठिकाणी अंगीकार करा. नंतर तुम्हाला आम्ही याच्यावर त्या ठिकाणी बाणावर बसून बोलवण करू. असं हे करून भरत राजा त्या ठिकाणी बोलू लागले. वारीला त्वरित जैसा राम तैसा भरत वेळोवेळा पाया लागत हे अनुचित सर्वथा. हे अनुचित जसा म्हणलं आपल्याला प्रभू रामचंद्र स्वामी आहे तशाच पद्धतीने या ठिकाणी त्यांचा बंधू या ठिकाणी भरत वेळोवेळा हनुमंतरायाच्या ठिकाणी पाय लागू लागले. एकमेकाचं आतिथ्य स्वागत घ्या अशा पद्धतीने त्या ठिकाणी करू लागले. ऐकून कपीचे वचन भरत झाला हर्षवर्धन तुझ सकळ धर्माचे निज ज्ञान मद चालवण का करीशी. आणि मग या ठिकाणी असं या ठिकाणी करून असं हसून त्या ठिकाणी म्हणजे धर्माचं ज्ञान तुम्हाला आहे या ठिकाणी असं या ठिकाणी चालून या ठिकाणी करू नका. रामचंद्र कांगणे चला.